नमस्कार मित्रांनो, दिव्यांग व्यक्तीसाठी एक महत्त्वाचा निर्णय हा शासनाने घेतलेला आहे। तर त्याचा एक नवीन जी आर सुद्धा प्रस्तावित करण्यात आलेला आहे। तर त्याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आपल्या या यूट्यूब चॅनल अंतर्गत बघितलेली आहोत। तर आपल्या चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, हा जी आर पाहत असाल की दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगाराकरिता साधन सामग्री आणि टूलकिट घेण्यासाठी वित्तीय सहाय्य उपलब्ध करून देण्यासाठी हा निर्णय शासनाने घेतलेला आहे। आणि एक हा शासन निर्णय प्रस्तावित करण्यात आलेला आहे की कुठेतरी दिव्यांग बंधूंना, दिव्यांग व्यक्तींना कुठेतरी त्यांचा रोजगार हा उभा करता यावा, त्यांना कुठेतरी सक्षम करता यावं, याच्यासाठी हा जी आर प्रस्तावित करण्यात आलेला आहे। तर याबद्दलची महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर दिव्यांग व्यक्तीच्या कल्याणासाठी त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात अंतर्भूत करून घेण्यासाठी शिक्षण, आरोग्य, पुनर्वसन इत्यादी क्षेत्रात रोजगार आणि स्वयंरोजगार त्यांना क्षेत्रात खूप काही कमी संधी उपलब्ध होत असते। आणि त्याच कारणाने कुठेतरी त्यांना एक संधी उपलब्ध व्हावी आणि कुठेतरी त्यांना एक मदत ही शासनाकडून मिळावी आणि त्यांचा कुठेतरी एक रोजगार हा तयार करण्यात यावा, अशासाठी प्रयत्न शासन करत आहे। आणि त्यानुसार एक अर्थसहाय्य रक्कम ही त्यांना देण्यात येणार आहे। तर मित्रांनो, जो काही शासन निर्णय आपण तो पाहूयात की शासन निर्णय काय आहे की दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 मधील तरतुदी आणि दिव्यांग धोरण 2018 मधील प्रमुख उद्दिष्टे, तसेच सध्याच्या विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगात कालानुरूप नवनवीन कौशल्य विचारात घेऊन दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी साधन सामग्री, टूलकिट घेण्यासाठी वित्तीय सहाय्य या नवीन योजनेस शासनाने मान्यता देण्यात आलेली आहे। की कुठेतरी विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगात त्यांना कुठेतरी एक त्यांचा रोजगार उभा करता यावा, याच्यासाठी ही शासनाची भूमिका आहे। आणि याच अंतर्गत कुठेतरी त्यांना एक मदत मिळून त्यांचा रोजगार उभा व्हावा, या प्रकारे शासन त्यांना मदत करण्याचं काम करत आहे। तर आर्थिक सहाय्य किती असणार आहे, तर 15,000 इतके अर्थसहाय्य त्यांना देण्यात येणार आहे। त्याच्यानंतर योजनेचा उद्देश काय असेल की प्रशिक्षण घेतलेल्या दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या कौशल्यानुसार स्वतःचा व्यवसाय, स्वयंरोजगारासाठी लागणाऱ्या साधनासाठी व उपकरणासाठी अर्थसहाय्य प्रदान करणे, स्थानिक पातळीवर लघु उद्योग, सेवा व्यवसाय सुरू कराव्यास प्रोत्साहन देणे। जे काही प्रशिक्षण घेतलेले दिव्यांग व्यक्ती असतील त्यांनाच या रोजगारांतर्गत त्यांना ही मदत मिळणार आहे। सेवा आणि लघु उद्योग अशा प्रकारच्या योजनेसाठी त्यांना प्रोत्साहन देण्यात येणार आहे। योजनेचे काय निकष असतील तुम्ही ते बघू शकता। ही योजना दिव्यांगत्वाच्या सर्व प्रवर्गासाठी लागू राहील। अर्जदाराचे लाभार्थीचे वय 18 वर्षापेक्षा कमी नसावे। तर अशा प्रकारे इथे काही निकष आहेत, तुम्ही बघू शकता। त्याच्यानंतर लाभार्थ्यांनी सादर करायची कागदपत्रे, कोणकोणती कागदपत्रे, तर विहित नमुन्यातील अर्ज, आधार संलग्न, वैध वैश्विक ओळखपत्र UDID, दिव्यांगत्व प्रमाणपत्र लागणार आहे। त्याच्यानंतर प्रशिक्षण प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र, साधन सामग्री, टूलकिट, आवश्यक साहित्याची यादी आणि आधार संलग्न बँक खात्याचा तपशील इत्यादी गोष्टी तुम्हाला लागणार आहे। तर इथे तुम्ही बघत असाल की अर्जाचा नमुना सोबतच्या परिशिष्ट अप्रमाणे राहील। अर्जाचा जो काही नमुना आहे तो तुम्हाला फिल करायचा आहे। त्याच्यामध्ये जी काही तुमची माहिती ती टाकायची आणि तुम्ही जिल्हा परिषद कार्यालयाअंतर्गत तुम्ही अर्ज करू शकता। तर जो काही अर्जाचा नमुना आहे तुम्हाला दाखवतो मी। तर हे बघा, अर्जाचा नमुना परिशिष्ट अशा प्रकारे अर्जाचा नमुना असेल। जो काही अर्जाचा नमुना आहे मी तो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो। त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही डाउनलोड करून तुम्ही तुमच्या आपल्या जवळच्या जिल्हा अंतर्गत तुम्ही जिल्हा परिषद अंतर्गत अर्ज करू शकता। तर अशा प्रकारचा जो काही जी आर आहे की दिव्यांग बंधूंना कुठेतरी त्यांचा रोजगार उभा करता यावा आणि कुठेतरी त्यांना एक सक्षम बनवावं, याच्यासाठी शासन वेळोवेळी प्रयत्न करत आहेत। आणि त्याच माध्यमातून एक 15,000 रुपयाचं टूलकिट त्यांना हे शासनामार्फत त्यांना देण्यात येणार आहे। तर एक अशा प्रकारची महत्त्वाची माहिती आपण आपल्या या यूट्यूब चॅनल अंतर्गत बघितलेली आहोत। तर आपला हा व्हिडिओ नक्की शेअर करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।